ऋषिकेश देवभूमी उत्तराखंड येथे श्री श्री विठ्ठल वारकरी गंगा सेवा चॅरिटेबल ट्रस्ट व ऋषिकेश येथील सर्व वारकरी वृंद यांच्यातर्फे आयोजित केलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह व गंधराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा दिनांक 15/5/2025 ते 22/5/2025 या दरम्यान होणार होता। परंतु भारत आणि पाकिस्तान दरम्यान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे सद्यस्थितीमध्ये सप्ताह तात्पुरता रद्द करण्यात आला असून जेव्हा परिस्थिती सर्वसामान्य होईल तेव्हा या बाबतीचे सप्ताह आयोजन व त्याची तारीख सर्व वारकरी मंडळींना कळवण्यात येईल अशी माहिती आयोजकातर्फे देण्यात आली आहे। आज या ठिकाणी आपण सर्वांना विनंती करतोय आणि विनंती करत असताना दुःखही होत आहे की ऋषिकेशमध्ये 15 ते 22 तारखेपर्यंत 2025 या कालावधीमध्ये खूप मोठ्या सप्ताहाचे आयोजन केलं होतं। या सप्ताहाकरता गेली 6 महिन्यापासून नियोजन करण्यात आलं होतं। महाराष्ट्रातून सगळे थोर संत मंडळी, त्यामध्ये शांतीब्रह्म मारुती बाबा कुरेकर, राऊत बाबा, संदीपान महाराज, मोठे कदमौली, डॉक्टर रामकृष्ण लवितकर, संजय महाराज पासपोर, पांडुरंग घुले बाबा, मुकेकर शास्त्री अशा थोर संतांचे मांदियाळी ऋषिकेशला यावर्षी भरणार होती। एक मोठा महाकुंभ म्हणायला काही हरकत नव्हतं ऋषिकेशमध्ये निर्माण होणार होता। परंतु दुर्दैवी असं आहे की हे जे आता सध्या युद्ध परिस्थिती जी निर्माण झालेली आहे अचानक, ते युद्ध परिस्थितीमध्ये सध्या भारत एक मोठ्या संकटातून जातो या युद्धाच्या प्रसंगातून, आणि ह्या प्रसंगाला तोंड आपल्याला भारताला द्यायचं आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला ऋषिकेशमध्ये सप्ताह करता हे जे वारकरी मंडळी महाराष्ट्रामधून आपल्याला घेऊन जायचे होते आणि पूर्ण तयारी झाली होती, पूर्ण अन्नदानाची तयारी झाली होती, पूर्ण कीर्तनाची तयारी झाली होती, संगीत भजनाची तयारी झाली होती, ट्रेनचे तिकीट झाले होते। दुःख एकच वाटतं की गेले 6 महिन्यापासून जी टीम ह्या कार्यक्रमासाठी झटत होती त्या टीमचे जे कष्ट आहे ते कष्ट पाहून वाईट वाटतंय, दुःख होतंय की असा प्रसंग उद्भवायला नको होता। परंतु आज भारतावरती संकट आहे, अशा भारताच्या संकटामध्ये आपण भारताच्या सोबत राहायचे आहे। त्याकरिता या सप्ताहाचं नियोजन जे केलेलं होतं ते यावर्षी रद्द करण्यात आलेलं आहे। पुढे काही कालांतराने हे शांत झाल्यानंतर, युद्ध प्रसंग सगळा संपल्यानंतर, शांत वातावरण निर्मिती झाल्यानंतर पुन्हा हे नियोजन करण्यात येणार आहे। त्याची तारीख नंतर कळवण्यात येईल आपल्याला। तरी आता जे लोक ऋषिकेशला सप्ताह करता येणार होते त्या लोकांनी आता यायचं नाही। आपण आपल्या घरी सुरक्षित राहायचं आहे आणि भारताच्या ह्या युद्धाच्या प्रसंगी आपल्याला भारताच्या ह्या सर्व जवानाच्या पाठीमागे आपल्याला आपली प्रार्थना करून त्यांना आपल्याला ताकद द्यायची आहे आणि आपण त्यांच्यासोबत लढण्याची तयारी ठेवायची आहे। या प्रसंगामुळे दुःख होतंय की हे घटना घडायला नको होते, पण असो, जे नियतीच्या मनात आहे ते आपण काही करू शकत नाही। तर आपण कोणीही या सप्ताह करता आता यायचं नाही असे मी सर्वांना विनंती करतो। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।